नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्क कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. बऱ्याच दिवसांपासून एक मुद्दा आहे आणि मुद्द्यावर चर्चा चालू आहे. वक्फ बिल विधेयक लोकसभेत पारित झालं, राज्यसभेत पारित झालं आणि राष्ट्रपती महोदयानं यावर स्वाक्षरी करून वक्फ बिल विधेयक हे मंजुरी झालेलं आहे. आता वक्फ बिल विधेयकाबद्दल आज आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये, बिहारमध्ये, विविध राज्यामध्ये, जम्मू काश्मीर पर्यंत आंदोलन चालू आहे की बऱ्याचशा लोकांच्या धर्मातिक मुद्द्यामध्ये सरकारनं बहुमताच्या जीवावर संविधानिक मूल्य अवमूल्यन केलेलं आहे. किंवा मग काही लोकांचं म्हणणं आहे की सरकारनं एका बाजूनं धर्म निरपेक्षता भारत ही जी भूमिका आहे, सेक्युलर भारत ही भूमिका आहे, तर ती एका बाजूनं धर्माच्या बाजूनं झुकलेलं सरकार असं काही लोकांची भूमिका निर्माण झालेली आहे. तर मग वक्फ बिल काय आहे, कधीपासून निर्माण झालेलं आहे, खरोखरच मुस्लिमांवर अन्याय झालेला आहे का, खरोखरच हिंदूच्या मंदिर मस्जिद जे काही आपण म्हणतो असा वादविवाद निर्माण झाला आहे का, किंवा मग हिंदूचं जे काही मंदिर आहे इथपर्यंत सरकार घुसणार आहे का, किंवा मग वक्फ बिल म्हणजे खरोखरच मुस्लिमांची धार्मिक प्रॉपर्टी सरकार आपल्या खिशात घालणार आहे का. तर या सर्व प्रकारचे मुद्दे क्लिअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. जर कोणी नवीन असाल तर कृपया परत या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि यासारखे महत्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. चला, वक्फ सुधारणा अधिनियम 2024 आपल्याला बघायचं आहे, जाणून घ्यायचं आहे काय आहे वक्फ बिल विधेयक. वक्फ बोर्ड म्हणजे काय, अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मदानाच्या हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ. बघा, धर्माच्या नावावर, बघा देवाच्या नावावर अल्लाह, वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय बघा. वक्फ बोर्ड काय आहे तर अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मदानाच्या हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ. तुम्हाला माहिती आहे राईट टू रिलिजन, राईट टू रिलिजन, भारतामध्ये राईट टू रिलिजन आहे की प्रत्येकाला आपला धार्मिक स्वातंत्र्य आहे. आर्टिकल 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्य संदर्भात आर्टिकल आहे 25 ते 28 म्हणतो इंडियन पॉलिटीमध्ये आहे. आता प्रत्येकाला धर्म स्वीकारण्याचा, धर्म बदलण्याचा, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा, त्याचबरोबर धर्मासाठी संपत्ती गोळा करण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या. मूळ संपत्ती म्हणजे वक्फ, दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ. वक्फ हा अरबी शब्द आहे. वक्फ म्हणजे अरबी शब्द आहे. संरक्षण मंत्रालय आणि भारतीय रेल्वे याच्याकडे भारतामध्ये सर्वात जास्त जागा आहे. संरक्षण मंत्रालय आणि भारतीय रेल्वे आणि त्यानंतर सर्वात जास्त जागा किंवा मालमत्ता वक्फ बोर्डाजवळ आहे. बघा, भारतातील सर्वात जास्त मालमत्ता कोणता आहे, संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय, यानंतरचा तिसरा क्रमांक लागतो वक्फ बोर्डचा. आता संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय संपूर्ण मालमत्ता ही भारत सरकारच्या मालकीची आहे, तर वक्फ बोर्डची मालमत्ता भारत सरकारच्या मालकीची नव्हती. परंतु या विधेयकानुसार याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकतो. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, याच्यासाठी वक्फ बोर्ड विधेयक आणलेला आहे. कशासाठी वक्फ बोर्ड आणलेला आहे आता समजा पुढं. या सुधारणा 2024 मध्ये काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. वक्फ बोर्ड जे काही निर्माण झालेला आहे तर हा सुधारणा 2024 ला जे काही किरण रिजिजू यांनी मांडलेला आहे तर काय आहे बघा. हे मुस्लिम वक्फ कायदा 1930 रद्द करण्याचा आणि वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. 1995 मध्ये तो सुधारणा बिल आणला होता वक्फ बोर्डला, तो 23 ला रद्द करते आणि 95 जो आधुनिक कायदा आहे त्याला मान्यता प्राप्त करते. बघा, हा कायदा भारतातील वक्फ मालमत्तेचे नियमन करतो आणि मुस्लिम कायद्याअंतर्गत धार्मिक किंवा धर्मदाय मानणाऱ्या समज किंवा स्थावर मालमत्तेची देणगी म्हणून वक्फची व्याख्या करतो. 1995 कायदा समज मालमत्ता आणि स्थावर, तुम्हाला स्थावर मालमत्ता, स्थावर म्हणजे जी काही अचल मालमत्ता आहे, गंध म्हणजे की चल मालमत्ता आहे, तर या मालमत्तेची देणगी म्हणून वक्फची व्याख्या करतो. वक्फचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक राज्याला वक्फ बोर्ड स्थापन करणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्याला वक्फ बोर्ड स्थापन करणे कसं आहे, आवश्यक आहे. दिल्या कायद्याचे नाव संयुक्त वक्फ व्यवस्थापन शासन वितरण कार्यक्षमता आणि विकास कायदा 1995. लक्षात घ्या, याला म्हणतात अमृत कायदा. नरेंद्र मोदी सरकार म्हणजे आम्ही कायदा आणला कोणता उमेद
मुस्लिमांसाठी एक नोंदणी झालेली आहे, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, हा कायदा, या प्रॉपर्टीचं नियमन करणारा कायदा, सरकारच्या अखत्यारीत येणारा कायदा किंवा सरकारचं याच्यावर प्राबल्य असणारा कायदा म्हणून वक्फ बिल कायद्यावर मालकी हस्तांतरण कायदा हा नियमन याच्यावर लागतो. म्हणून वक्फ सुधारणा विधेयक 2024 हा तुम्हाला सांगतो. आता याचा नेमक्या वक्फ सुधारणा विधेयकाची नेमकं काय काय शिफारशी आहे. बघा, जेपीसी समितीनं काही विधेयक सुधारणा सांगितलं. बघा, या दुरुस्तीचा संयुक्त समिती स्थापना केली ती जेपीसी, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, म्हणजे जेपीसी जॉईंट पार्लमेंटरी. त्याच्यामध्ये 25 शिफारशीचा समावेश आहे. बघा, आणि जेपीसीने वक्फ सुधारणा विधेयक नाकारलेलं आहे आणि याला जे काही सुधारणा सांगितलं ते नवीन सरकारनं घेतलेलं नाही आहे. आणि यावर बऱ्याच लोकांचं, तुम्हाला म्हणजे अरविंद सावंत सारखा माणूस त्या जेपीसी समितीत होता आणि तेव्हा लोकसभेत आपल्या समोर सांगितलं जेपीसी बद्दल काय आहे की जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आपण नेमली होती आणि आम्ही ते काही सुधारणा सांगितल्या त्या सरकारनं घेतलेल्या नाही आहे. तर मग ही समिती कशासाठी नेमली होती, तर असा प्रश्न आहे. बघा, उद्देश काय होता, असमानता दूर करणे, केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डात दोन मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्व अनिवार्य करून लिंग समानता आणणे आणि महिला वारसा हक्क सुनिश्चित करणे. राष्ट्रीय वक्फ बोर्डात मुस्लिम मंडळाचे प्रतिनिधित्व आवश्यक करून सांप्रदायिक समाजाला प्रोत्साहन देणे आहे. आता मला सांगा, सरकार ते म्हणते की वक्फ बोर्डावर मुस्लिम महिला आम्हाला आणायचा आहे, मग सरकार लोकसभेत किती मुस्लिम महिलांना मंत्री केलं आहे हे सरकारने त्याला प्रश्नाचं उत्तर द्यावं. आपण कोणत्या बाजूला आहोत, कोणत्या बाजूला हा महत्वाचा नाही आहे. मी हिंदू आहे म्हणून हिंदूची भूमिका चालवल, मी मुस्लिम आहे म्हणून मुस्लिमची भूमिका चालवल, मी बोलता आहे म्हणून बोलताची भूमिका चालवल, हे चुकीचं आहे. अरे कोणत्या जातीत कोणत्या धर्मात आपला जन्मला हा आपला उपयोग नाही, हा आपला दोष नाही. पण सेक्युलर भारत, धर्मनिरपेक्ष भारत ही संकल्पना काल होती, आज आहे, उद्या राहील. आपण एकमेकाला खांद्याला खांदा लढतो, आपण एकमेकाला सगळ्या समाजातील एकत्र करून लढतो. कारण हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई हा नारा आपण देतो. कारण सेक्युलरिझम भारत आहे, इंडिया इज अ सेक्युलरिझम कंट्री आणि पाकिस्तान इज इस्लामिक कंट्री. कारण भारत हा धर्म न मानणारा आहे, भारत हा प्रत्येक धर्माचा सांप्रदायिकतेचा भारत आहे. मग या ठिकाणी ही जी भूमिका दिली आहे आणि सरकार जे म्हणत आहे की या ठिकाणी महिलांचा प्रतिनिधित्व आवश्यक आहे, पण बाकी ठिकाणी का नाही. त्यानंतर बघा की हे केंद्र सरकारला वक्फ नोंदणी, लेखा परीक्षण आणि लेखा यासाठी नियम तयार करण्याचे अधिकार देतील, ज्यामुळे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी आणि जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी सुनिश्चित करत आहे. त्यानंतर बघा, अपील प्रक्रिया देखील समाविष्ट आहे. जर तुम्हाला काही वाटलं चुकीचं आहे तर अपील प्रक्रिया सुद्धा काय समाविष्ट आहे, ज्यामुळे वक्फ न्यायाधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला 90 दिवसाच्या आत उच्च न्यायालयात आव्हान देता येते. जो काही ट्रायब्युनल आहे, वक्फ ट्रायब्युनल म्हणजे न्यायाधिकरण, याच्यामध्ये जर काही सुधारणा असेल किंवा याच्यामध्ये काही जर दुरुस्ती असेल तर हायकोर्टात आपण याच्या विरोधात अपील करू शकतो, PIL 90 दिवसाच्या आत, आणि आपण ते रोखू शकतो. या प्रकारचे नवीन नियम आणलेले आहेत. म्हणजे विषमता नष्ट करणे, स्त्रियांचं प्रतिनिधित्व देणे, स्त्रियांना वारसत्व देणे, ह्या सगळ्या गोष्टी सरकारचं म्हणणं आहे आणि या प्रकारचं विधेयक आणलेलं आहे. पुढे बघा, वक्फ सुधारणा विधेयक 2024. बघा, हे लोकसभेतली मांडण्याचं काम. तुम्हाला प्रश्न येईल की लोकसभा जे काही आपली पार्लमेंट आहे तर या पार्लमेंटमध्ये किरण रिजिजू यांनी मांडलेला आलेला आहे. किरण रिजिजू बघा, मतदान, एकूण मतदान 288 बघा आणि विरोधात बघा 232. आपण जर बघितलं 288 बघा, म्हणजे बहुमत, एका बाजूनं बहुमत, जे काही सत्तेच्या बाजूनं हे बहुमत झालं. लक्षात घ्या, सरकारनं 288 झालं होतं आणि विरोधात 232. लक्षात घ्या, या प्रकारचं मतदान झालेलं आहे. त्यानंतर राज्यसभेत बघा 128 बाजूनं आणि विरोधात किती आहे 95. सरकारच्या बाजूनं, विधेयकाच्या बाजूने 128, विरोधात 95. इतर बाजूनं 288, विरोधात 232. काही खासदार गैरहजर होते, साधारणतः 520 लोक हजर होते, 520. लक्षात घ्या. आणि या बाजूने काय झालं, हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही याच्यातनी पारित झालं आणि राष्ट्रपतीकडे सहीसाठी गेलं आणि द्रौपदी मुर्मू यांनी काय केलं, या विधेयकावर सही मारलेली आहे. आता कायदा निर्माण करणे, कायदा तयार करणे जसे सरकारचा आहे. लोकसभा कायदा निर्माण करते, परंतु सुप्रीम कोर्ट कायदा किती वेळा रद्द करू शकते. जसं की तुम्हाला माहित आहे, कृषी कायदे 3 कायदे आणले होते सरकारनं आणि ते कायदे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणारे होते आणि त्यावेळेस ते कायदे रद्द करण्याचं नामुष्की सरकारवर आली ती. हेच ते सरकार होतं. आता या संदर्भात PIL याचिका दाखल केलेली आहे.
काँग्रेसने केली आहे, जनतेने केली आहे, मुस्लिम बोर्डाने केली आहे. आणि या ठिकाणी म्हणणं आहे की वक्फ बिल विधेयक हे ध्रुवीकरण करणार आहे आणि हे विधेयक तुम्ही काही परिस्थितीत थांबवावं असं लोकांचं म्हणणं आहे. आता वक्फ सुधारणा विधेयक 2024 बघा, याचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. हा इतिहास बघा, साधारणतः 1954 मध्ये भारत सरकारने पहिला वक्फ कायदा आणला, लागू केला. 1952 ला भारत सरकारला सार्वत्रिकपणे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि सरकार निर्माण झालं. पंडित जवाहरलाल नेहरू लोकायुक्त पंतप्रधान झाले आणि त्यानंतर वक्फ पहिला कायदा आणला 1954 ला. त्यानंतर 1995 मध्ये अधिक व्यापक आणि प्रभावी असा वक्फ कायदा 1955 ला लक्षात घ्या लागू केला. या कायद्याने केंद्र आणि राज्य पातळीवर वक्फ बोर्डाची स्थापना केली. त्यानंतर बघा, वक्फ मालमत्तेचे नोंदणीकरण, देखभाल व संरक्षण करणे कार्य बघा, धार्मिक व सामाजिक कामामध्ये मदत करणे हे महत्वाचं आहे. धार्मिक व सामाजिक कामामध्ये काय करायचं आहे, मदत करायचं आहे. वक्फ उत्पादनाचे व्यवस्थापन करून ते योग्य ठिकाणी वापरणे. बघा, महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाचे मुख्यालय कुठे आहे, छत्रपती संभाजीनगर. बघा, राज्यानुसार वक्फ बोर्ड आहे आणि आपलं महाराष्ट्राचं मुख्यालय आहे छत्रपती संभाजीनगर. बघा, वक्फ बोर्डचं कार्य काय आहे, तर वक्फ मालमत्तेची नोंदणी करायचं, देखभाल करायचं आणि संरक्षण करायचं. कारण हे पहिले नव्हतं, धार्मिक व सामाजिक कामामध्ये मदत करायचं आहे, त्याचा निधी घेऊन आणि वक्फ उत्पादनाचे व्यवस्थापन करून योग्य ठिकाणी ते काय करायचं, वापर करायचा आहे, म्हणजे मुस्लिमांच्या हितासाठी करायचं असं सरकारचं म्हणणं आहे या कायद्याच्या नुसार. बघा पोरं, हे महत्वाचं विधेयक आहे वक्फ बिल विधेयक आणि हा वक्फ बिल विधेयक 2024 ला सरकारनं लागू केलेलं आहे. आता राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा सही दिलेली आहे आणि हा बिल पारित झालेला आहे. आता हा कायदा काय आहे, काय नाही आहे, परीक्षाच्या दृष्टिकोनानं कधी निर्माण झाला होता 1954 ला, सुधारणा 1995 ला आणि आणखीन विधेयकाची सुधारणा 2024 ला आणि हे बहुमतानं पारित झालेलं आहे. आणि हा आहे आपला वक्फ बिल. आणि वक्फ बिल म्हणजे अरबी शब्द आहे, तुम्हाला माहित आहे. आणि वक्फ बिल सुधारणा बोर्ड जे असमानता आणि समानता त्या संदर्भात सरकारचं म्हणणं आहे आणि महिलांच्या प्रतिनिधित्व संदर्भातलं आहे हे सरकारचं म्हणणं आहे. तर हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आलेल्या आहेत आणि तुम्ही हे संपूर्णपणे बघा, अभ्यास करा आणि या संदर्भाची नोट्स आपलं पार्थ एमपीसी या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेली आहे. तर ते सविस्तर नोट्स तुम्ही तिथे बघू शकता. ओके, धन्यवाद, जय हिंद.